कारण दादांनी त्यांच्या जाहीरनाम्यात एक आलाम 5 काम असं म्हटलेलं होतं. अकोलाकडे जाऊयात. भाजप 29 जागांवर, शिवसेना 14 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 3 जागांवर. पुन्हा एकदा आपण आकडे दाखवूयात. अकोलाचे हे आकडे आहेत. भाजप सध्या 29 जागांवर आघाडीवर आहेत. शिवसेना 14, राष्ट्रवादी 2, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष 3 जागांवर. वंचितला मात्र अजूनही कोणतंच खातं उघडता आलेलं नाहीये आणि मनसे सध्या 1 जागा घेऊन आघाडीवर असल्याचं कळतंय. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या 4 जागांवरच आघाडीवर आहे. पुण्यातली बातमी. पुण्यामध्ये वसंत मोरे हे पिछाडीवर आहेत. वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर आता ते निवडणुकीत उतरले आणि आता वसंत मोरे हे सध्या पिछाडीवर असल्याचं कळतंय. पुण्यामध्ये कुठेतरी त्यांची पिछेहाट झालेली आहे. निश्चितच हे निकाल नाहीयेत. आकडेवारी सध्या समोर येते. आघाडी पिछाडी ही सतत चालू राहणार आहे निकाल येईपर्यंत. मात्र आता या क्षणाला वसंत मोरे हे पिछाडीवर असल्याचं कळतंय. मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 32 मध्ये शिवसेना उबाठाचा उमेदवार सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय. शिवसेना उबाठा उमेदवार गीता भंडारी या सध्या आघाडीवर आहेत. अतिशय मोठे अपडेट आपण पाहतोय. मुंबईमध्ये वॉर्ड क्रमांक 32 मध्ये शिवसेना उबाठाच्या उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. गीता भंडारी या आघाडीवर आहेत. तर तिकडे पिंपरीमध्ये भाजप सध्या 15 जागांवर आघाडीवर आहे. भाजपनं चांगलीच आघाडी पिंपरी चिंचवडमध्ये देखील घेतलेली आहे आणि सध्या 15 जागांवर भाजप आघाडीवर असल्याचं कळतंय. तर काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अशा ह्या सगळ्या ब्रेकिंग आपल्यापर्यंत धडकतात. 29 महानगरपालिकांवर लातूरमध्ये काँग्रेस 8 जागांवर आघाडीवरती. ज्या प्रकारचं वक्तव्य विलासराव यांच्याबद्दल केलेलं होतं त्याचा फटका लातूरमध्ये बसण्याची शक्यता. परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडी घेतली आहे. खासदार बंडू जाधव करिश्मा करतात का? 5 जागांवर शिवसेना उबाठाचे उमेदवार तिथं आघाडीवर आहेत. एकमेव अशी जागा आहे महानगरपालिका परभणीची जिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष सध्या आघाडीवर आहे. निश्चितच जसं म्हणतात जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी 5 जागांवर सध्या शिवसेना उबाठाचे उमेदवार हे आघाडीवर आहेत. परभणीमध्ये भाजप सध्या 2 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आघाडी घेतलेली आहे. 5 जागांवरती शिवसेना उबाठाचे उमेदवार आघाडीवर असल्यामुळे कदाचित तिथं ते सत्तेच्या जवळ जातात का हे पाहणं महत्त्वाचं आहे. अकोल्यामधली परिस्थिती भाजप 12, शिवसेना 8, राष्ट्रवादी 0. तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं देखील अजूनही खातं उघडलेलं नाहीये. वंचितला खातं उघडता आलेलं नाहीये.